क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण नांदुरी रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील 2 तरुण गंभीर जखमी। कळवण नांदुरी रस्त्यावर साकोरे पाड्याजवळ स्विफ्ट कार व स्प्लेंडर मोटरसायकल यांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। या अपघातात मोटरसायकलीवरील 2 तरुण गंभीर जखमी झाले असून दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। जखमींवर कळवण येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे। मंगळवार दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास भावेश कोठावदे वय 20 राहणार कळवण व तुषार तुळशीराम गांगुर्डे वय 28 राहणार पाडे बुद्रुक हे कामानिमित्त स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH41 BB 3145 वरून कळवणकडून नांदुरीकडे जात होते। यावेळी नांदुरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक MH41 AZ 9993 च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले असून त्यांच्या पायांना गंभीर इजा झाली आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना कळवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तेथे प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले। दरम्यान या घटनेप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता असे समजते। विशेष म्हणजे कळवण नांदुरी रस्त्यावरील साकोडे पाडा वळणावर वारंवार अपघात घडत असून हा परिसर अपघात प्रवण ठरत आहे। अवघ्या 3 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला पाय गमवावा लागला। तरीही या धोकादायक वळणावर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना, सूचना फलक किंवा गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत। या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। भविष्यातील अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।